आता इलेक्शनला मी उभा होतो, नागरिकांनी भरपूर मला पाठिंबा दिला आहे। लोकांचा भरपूर मला फोन येतोय की किरण भाऊ आमच्या एरियामध्ये दुर्गंधी कचरा वाढलेला आहे, त्याच्यावर काहीतरी ॲक्शन घ्या। कारण की आमच्याकडे लहान मुलं आहे, वयस्कर लोक आहेत, त्यांना दम्याचा त्रास व्हायला लागला आहे, मच्छरचा त्रास व्हायला लागला आहे। तर काहीतरी परिस्थितीमध्ये चेंज झाला पाहिजे। किती वर्ष आम्ही सहन करायचे? आमच्या बाजूला हॉस्पिटल आहे, शाळा आहे, तर आम्ही कसं जायचं? इथून जाताना घाण बाहेर पडती, कचरा बाहेर पडतो, समोरच्या बाजूला वाता रोड आहे, तिथं गाड्या ओढल्या जातात, तिथं पाणी एकदम चिकचिक होतं आणि त्यामुळे गाडी स्लिप होतात। तर कृपया करून हा डम्पिंग आहे ना ओपनमध्ये, आणि इथल्या लोकांना काय कर्मचाऱ्यांना काढून त्यांना दुसरं हलवलं। मग हे काय परिस्थिती, हे काय चाललंय? तर माझं एक प्रशासनाला एक सांगणं आहे की हे लवकरच्या लवकर हलवा, नाहीतर एक ठिय्या आंदोलन करावं लागणार आहे। आपला सामाजिक कार्यकर्ता किरण रामचंद्र आडवे, धन्यवाद।